पूर्ण भारत देशात जे रस्ता म्हणजे जे कामाची पद्धत आहे तीच पूर्ण चुकीची आहे. पहिला तुम्ही रस्ता बनवता, त्याच्यानंतर ते खोदून त्याच्यात मग तुम्ही नळाची पाईपलाईन टाकता, शॉवर लाईन टाकता किंवा वेगवेगळ्या व्यावसायिक केबली टाकता आणि मग बनवलेला रस्ता परत उघड. किती 2 मिनिटात 2 मिनिटात, परंतु आता आम्हाला अर्धा तास चक्कर खाऊन यावं आणि याला जबाबदार पूर्णपणे ठेकेदार, अधिकारी, पालिका अधिकारी, शिडको अधिकारी. कारण तुमची नियोजित वेळ दिली पाहिजे की बाबा हा काम आहे, हा वर्क एवढ्या दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे. गेली 4 महिने हा रस्ता मला वाटतं असा खोदून ठेवलेला आहे. आपले रहिवासी येतात हे मध्यमवर्गीय आहेत, ज्यांच्याकडे काही असे लाखाने किंवा करोडोने पैसे पडलेले नाही. हे आपले नोकरदार वर्ग आहेत किंवा कुठेतरी आपले असे ठेले चालवून आपला उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. आणि याला आता इथला जर पोझिशन मिळाला असता तर इथलेच घराचे हप्ते त्यांना भरावे लागले असते. परंतु आता परिस्थिती अशी झाली, इथल्या घराचे हप्तेही भरा आणि जिथे कुठे राहतात तिथला रूम भाडाही भरा. त्याच्यामुळे त्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हालात. आम्ही जे लोक आहोत इथले जे स्थानिक लोक, आम्ही विकास कामांना कधीही विरोध करत नाही. 1965 कवडी मोलानं आमच्या जमिनी MIDC घेतल्या, परंतु त्याला एक चांगली गोष्ट झाली, आमच्या सहित इतर लोकांना तिथं रोजगार मिळाला. परंतु सिडकोच्या बाबतीत तसं होत नाही. इथं फक्त कसं शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते आणि काही रोजगार वगैरे आम्हाला शेतकऱ्यांना काहीच देत नाही. आणि जमिनी घेत्या वेळेला तुम्हाला 18 नागरी सुविधा पुरवू आणि तुमच्या मुलांना आरक्षित तिथे नोकऱ्या देऊ, परंतु नाही 18 नागरी सुविधा दिल्या, नाही आमच्या मुलाला तिथे किंवा प्रकल्प असताना नोकरी मिळाली. बघा, MIDC तर 1965 पूर्वी आहे, 65ला आलेली आहे आणि सिडकोचा कायदा 1972चा आहे आणि सिडको अंमलात आली 1980 नंतर. म्हणजे जन्म कुणाचा आधी आहे? MIDCचा. म्हणजे MIDC एखादी गोष्ट बनते म्हणजे रासायनिक कंपन्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रदूषण होणारी 100%. मग सिडकोनेच ह्या आमच्या जमिनी घेताना विचार करायला पाहिजे होता की इथं लोकांना राहण्यास अवघड होईल, लोकांच्या आरोग्याला घातक आहे. दादा, नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. आज तळोजा फेज 2 मध्ये आहोत. फेज 3 लवकरच नागरिकांच्या सेवेमध्ये येणार आहे. सिडको प्रशासन आणि पनवेल महानगरपालिकेच्या थोड्या कामांच्या गैरसमजुतीमुळे थोडा वेळ लागत आहे आणि या सगळ्या सुविधा नागरिकांना मिळण्यास विलंब होत आहे. आपण स्थानिकांशी भेट घेणार आहोत. आपल्यासोबत महेश दादा आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम कसं पाहता आज या रस्त्याचं काम या नावाखाली अनेक फेज 3च्या ओपनिंगसाठी पोझिशन मिळत नाहीये, नागरिकांना वेगवेगळ्या कारणांनी डावललं जात आहे, कसं पाहता सगळ्या गोष्टी? वास्तविक पाहता आपल्या पूर्ण भारत देशात जे रस्ता म्हणजे जे कामाची पद्धत आहे तीच पूर्ण चुकीची आहे. पहिला तुम्ही रस्ता बनवता, त्याच्यानंतर ते खोदून त्याच्यात मग तुम्ही नळाची पाईपलाईन टाकता, शॉवर लाईन टाकता किंवा वेगवेगळ्या व्यावसायिक केबली टाकता आणि मग बनवलेला रस्ता परत उघडता. आता वास्तविक पाहता इथले जे नवीन जे रहिवासी आहेत त्यांच्यापेक्षाही आम्ही मूल इथं ग्रामस्थ आहोत, आम्हाला जास्त त्रास आहे. गेली 4 महिने हा रस्ता बंद आहे आणि या रस्त्याचा वापर आम्ही केवळ इथून फेज 1 फेज 2 साठी वापर करत होतो आणि 2 मिनिटात आमचं गाव आहे इथून. किती? 2 मिनिटात. परंतु आता आम्हाला अर्धा तास चक्कर खाऊन यावं लागतं आणि याला जबाबदार पूर्णपणे ठेकेदार, अधिकारी, पालिका अधिकारी, सिडको अधिकारी. कारण तुमची नियोजित वेळ दिली पाहिजे की बाबा हा काम आहे, हा वर्क एवढ्या दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे. गेली 4 महिने हा रस्ता मला वाटतं असा खोदून ठेवलेला आहे आणि प्रचंड हाल होतात. पुन्हा
नक्कीच थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे सगळ्या नवी मुंबईच्या आपल्या फेज 2 फेज 1च्या रस्त्यांचं काम अगदी सुरळीत झालं होतं. पुन्हा गॅस लाईनचा प्रोजेक्ट असेल किंवा आता तब्बल 12 ते 15 फूट खाली पाण्याच्या नावाखाली ते रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे आणि याच्या सगळ्यांनी आणखीन नागरिकांना पोझिशनसाठी वेळ होतोय. कसं पाहताय सगळ्या गोष्टी? कसं आहे माहिती आहे का, नागरिक आता इथे जे आपले रहिवासी येतात हे मध्यमवर्गीय आहेत. बरोबर. यांच्याकडे काही असे लाखानं किंवा करोडोनं पैसे पडलेले नाहीत. हे आपले नोकरदार वर्ग आहेत किंवा कुठंतरी आपले असे ठेले चालवून आपला उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. आणि यांना आता इथला जर पोझिशन मिळाला असता तर इथलेच घराचे हप्ते त्यांना भरावे लागले असते. परंतु आता परिस्थिती अशी झाली, इथल्या घराचे हप्तेही भरा आणि जिथे कुठे राहतात तिथला रूम भाडाही भरा. त्याच्यामुळे त्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची झाली. सर, पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासन या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी व्यथा जर ऐकत असेल तर तुमचं आव्हान काय असेल त्यांना? लवकरात लवकर या रस्त्याचं काम होऊन ज्या नागरी सुविधा आहेत त्या देऊन, जे इथे येणारे जे लोक आहेत ज्याने इथं घर घेतलेलं आहे त्यांना लवकरात लवकर त्यांचा ताबा देणं ही माझी आग्रहाची विनंती आहे. सर, या अगदी मूळ विभाग आहे, कार्यक्रम देखील असतात गावांमध्ये, पण सामाजिक कार्यक्रम असतात, त्याचा देखील याचा इफेक्ट पडतोय. आवाज सुरू आहे, नागरिकांना येणं जाण्यासाठी पेंदरकरांना खरं तर या गोष्टींचा मेन अडचणी सामोरं जावं लागतंय. सर, या मागे जर इथून जर एक बाउंड्री गेली तर हा रस्ता अक्षरशः बंद होऊन जाईल. मग पेंदर गावातील ग्रामस्थांनी काही विशेष मागणी हा रस्ता सुरू ठेवण्यासाठी केलेली आहे का? बघा, आम्ही जे लोक आहोत इथले जे स्थानिक लोक, आम्ही विकास कामांना कधीही विरोध करत नाही. 1965मध्ये कवडी मोलानं आमच्या जमिनी MIDCनं घेतल्या. परंतु चला एक चांगली गोष्ट झाली, आमच्या सहित इतर लोकांना तिथं रोजगार मिळाला. परंतु सिडकोच्या बाबतीत तसं होत नाही. इथं फक्त कसं शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते आणि काही रोजगार वगैरे आम्हाला शेतकऱ्यांना काही देत नाही. आणि जमिनी घेत्या वेळेला तुम्हाला 18 नागरी सुविधा पुरवू आणि तुमच्या मुलांना आरक्षित तिथे नोकऱ्या देऊ, परंतु नाही 18 नागरी सुविधा दिल्या, नाही आमच्या मुलांना तिथे किंवा प्रकल्पग्रस्तांना असताना नोकरी मिळाली. नक्कीच या सगळ्या चित्रांकडे पाहून असं वाटतं भूमिपुत्रांची कुठेतरी गळचेपी झालेली आहे, आर्थिकदृष्ट्या त्यांना खचव गेलेला आहे. सामान्यतः कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीसाठी जायला गेलं तरी त्यांना प्राधान्यासाठी मागं पुढे बघावं लागतंय. या सगळ्यांमध्ये पनवेल महानगरपालिका तेवढीच जिम्मेदार आहे जेवढी सिडको प्रशासन आहे. यांना जाब विचारणारा आपण विचारायला गेलं तर उडवाउडीची उत्तरं मिळतातच, साहजिकच आहे. माझ्या डोळ्यासमोर तरी हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तुमचं या सगळ्यांना काय आव्हान असेल, याच्या पुढे जर अशा गोष्टी राहिल्या तर तुम्ही काय प्रतिक्रिया तुमची? जर परिस्थिती हीच राहिली तर आम्ही जेवढे भूमिपुत्र आहोत, म्हणजे निव्वळ पेंदर गाव नाही, जे 95 गावात सिडकोने जमिनी घेतल्या आहेत त्या 95 गावाची लोक आम्ही भूमिपुत्र एकत्र देऊन सिडको विरुद्ध, आणि आम्ही पनवेल महानगरपालिकेत जे नव्यानं आमची 29 गावं घेतली, ही गावं मिळून आम्ही सिडकोवर आणि महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाणार. सर, या एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या गोष्टींमध्ये एक सरळ विचारावंसं वाटतं, ग्रामपंचायत बरी की सिडको बरी की पनवेल महानगरपालिका? कसं आहे बघा, आपली विचार सारणी वाढली पाहिजे. बरोबर. आपण ग्रामपंचायत म्हणजे एक छोटी विहीर, कामाचा वेगानुसार. कसं बघा, जर तुमची ग्रामपंचायत सदन असेल, समजा आता माझी ग्रामपंचायत तोंडरा नावडा या सदन ग्रामपंचायत होती, कारण टॅक्समार्फत आमच्या ग्रामपंचायतीला कमाई होती. पण त्याच्या पुढे जाऊन आपण तलोजा मजकूर धानसर वगैरे यांना, म्हणजे कसं दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. ग्रामपंचायत ही ठीक होती कुणासाठी? आमच्यासाठी, जिथे आम्हाला टॅक्सच्या स्वरूपात पैसा येत होता. परंतु अशाही काही ग्रामपंचायती होत्या की त्यांना 500 किंवा 1000 रुपये खर्च करायला सुद्धा परवडत नसे, कारण कसं घरपट्टी शक्यतो गावाला लवकर भरायला तयार नसायचं. बरोबर. आणि टॅक्सच्या माध्यमातून आमच्या काही सदन ग्रामपंचायती होती तर चांगली कामं होती. म्हणजे दोन्हीकडून विचार केला तर काही तोटेही आहेत, काही फायदेही आहेत. बरोबर सर. सर, एक शेवटचा पुन्हा एकदा राहिलं, ह्या सगळ्या 3000 घराची निर्मिती पाहिली तर लगतच MIDCचा पट्टा आहे. विषारू वायू देखील या ठिकाणी नागरिकांना बराच त्रास होतो या सगळ्या वायूचा. तुम्ही देखील पेंदरमध्ये असतात, या ठिकाणी देखील वायूचा आणि केमिकलच्या कंपन्यांचा वास येतोय. या सगळ्या प्रकरणाकडे सिडको आणि पनवेल महानगरपालिका हे घराची निर्मिती करताना का पाहू शकली नाही, याबद्दल काय सांगा? वास्तविकता बघा, MIDC तर 1965 पूर्वी आहे, 65ला आलेली आहे, आणि सिडकोचा कायदा 1972चा आहे, आणि सिडको अंमलात आली 1980 नंतर. म्हणजे जन्म कुणाचा आधी आहे? MIDCचा. म्हणजे MIDCत एखादी गोष्ट बनते म्हणजे रासायनिक कंपन्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रदूषण होणारी 100%. मग सिडकोने जे ह्या आमच्या जमिनी घेताना विचार करायला पाहिजे होता की इथं लोकांना राहण्यास अवघड होईल, लोकांच्या आरोग्याला घातक आहे.
दादा तुमच्याकडे येतो. आज तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात. शेतकरी कामगार पक्षाचा युवक अध्यक्ष पनवेल जिल्ह्याचे तुम्ही देखील कमान सांभाळत आहात. या ठिकाणी नागरिकांच्या समस्या तुमच्यापर्यंत देखील येत असतील. काय समाधानकारक परिस्थिती मिळेल की या प्रशासनाला या जाग आणण्यासाठी जर अशीच अवस्था राहिली तर नवी मुंबईचा विकास खरं तर शोधावा लागेल अशी परिस्थिती येईल. कसं पाहता? सुरुवातीलाच महेश काकांनी बरोबर एकदम राईट उत्तरं दिलेली आहेत सर्व. पनवेल महानगरपालिकेचा आणि शिडकोचा व्यवस्थितरित्या कामकाजाची पद्धत व्यवस्थित नसल्यामुळे याप्रमाणे आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. रस्त्याचं योग्य तो नियोजन नसल्यामुळे आज तळोजा फेज 3 इथे येणारी लोकांना आज समस्या भेडसावत आहेत. त्यांना पोझिशन भेटून सुद्धा त्यांना इथे राहायला यायला विलंब होत आहे. बरोबर. नक्कीच पाहायला गेलं तर नागरिकांच्या अनेक अडचणींवर आपण चर्चा करणार आहोत. या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट नक्कीच समोर येते. पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या या कामाच्या पद्धतीला नक्कीच कोणीतरी जबाबदार व्यक्तीने या सगळ्या पाठपुराव्याला देखरेख केली पाहिजे. असं वित्तबातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सलीम शेख सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.